नमस्कार, मी वैष्णवी पवार तुमचं सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। घर नेहमी सुंदर आणि किचन नेहमी नीटनेटकं दिसावं असं सर्वांनाच वाटतं, पण त्यासाठी आपल्या अंगी काही अशा सवयी हव्यात ज्या रोजच्या रोज नित्यनेमाने करायला हव्यात। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं रात्रीचं रुटीन किंवा मग माझ्या काही सवयी आहेत ज्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे माझी सकाळची धावपळ होत नाही आणि माझं किचन किंवा मग पूर्ण घरच अगदी स्वच्छ आणि नीटनेटकं राहतं। तर काय आहे त्या सवयी ज्यामुळे की आपलं किचन एकदम नीटनेटकं स्वच्छ राहील आणि सकाळी आपली धावपळ होणार नाही। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। सो फ्रेंड्स, आज मी तुमच्यासोबत काही टिप्स शेअर करणार आहे। ॲक्च्युली झोपण्यापूर्वी या काही सवयी आहेत ज्या प्रत्येक स्त्रीला असायलाच हव्यात। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिलं म्हणजे आपलं जे डिनर असतं, जर आपण लवकर डिनर बनवून घेतलं की आपल्याला भरपूर असा वेळ मिळतो बऱ्याचशा गोष्टी करण्यासाठी। त्यामुळे डिनर लवकर करण्याचा तर फायदे आहेतच, आपल्या स्वतःसाठी पण ते चांगलं असतं। त्यामुळे सगळ्यात पहिली सवय ती म्हणजे आपल्याला डिनर लवकर करा। बऱ्याच जणांना सवय असते की 9-10 वाजता डिनर करायचं आणि लगेच 11 वाजता झोपायचं, तर त्यांना अपचन होतं आणि आपल्याला बाकीच्या गोष्टी करण्यासाठी वेळही मिळत नाही। सो फ्रेंड्स, आपली पहिली सवय सुरू होती किचनच्या प्लॅटफॉर्मपासून। आता स्वयंपाक झाल्यानंतर किचनचा प्लॅटफॉर्म खराब होणारच किंवा खूप सारा पसारा असणे अगदी साहजिक आहे। पण आणखी एक खूप चांगली सवय ती म्हणजे गॅसवर जेव्हा आपण काही बनवतो तो लगेच बाजूला काढून ना गरम असतानाच गॅस पुसून घ्यायचा आहे। म्हणजेच त्यावरती जे तेलकट डाग असतील किंवा चिकट डाग असतील ना, ते गॅस स्टोव गरम असल्यामुळे ते पटापट निघून जातात आणि त्यांनी जास्त स्वच्छ करायची गरज देखील पडत नाही। म्हणून 5 मिनिट फक्त लागतील गॅस गरम असताना पुसायला। त्यानंतर आपले 10 ते 15 मिनटं वाचू शकतात। पण ठीक आहे, बऱ्याचदा आपल्याकडे डिनरची घाई असते, स्पेशली रात्रीच्या वेळी। सकाळच्या वेळी कसं स्वयंपाक तयार करून आपण लगेच गॅसचा ओटा गॅस स्टोव पुसून घेतो, पण रात्रीच्या वेळी लगेच जेवायला बसतो, त्यामुळे हे काम होत नाही। आणि परत एकदा या सवयीमध्ये ना काही आठवड्याच्या सवयीसुद्धा आपल्या अंगी असायला हव्या। जसं मी आठवड्याची एक माझी सवय आहे ती म्हणजे पूर्ण प्लॅटफॉर्म आणि स्टाईल्स आहे त्या गॅस स्टोव असा स्वच्छ, म्हणजे थोडंसं विम जेल टाकून किंवा मग जे आपण लिक्विड तयार करतो, थोडंसं विम जेल, थोडंसं पाणी, थोडासा सोडा आणि व्हिनेगर, त्याचासुद्धा सगळा प्लॅटफॉर्म सगळं स्टाईल्स अगदी स्वच्छ निघतात। तर बघा, अशा प्रकारे मी गॅस स्टोव पहिलं ना विम जेलने स्वच्छ करून घेतला आणि त्यानंतर ज्या आजूबाजूच्या स्टाईल्स आहेत त्यासुद्धा स्वच्छ करून घ्यायच्या। आता गॅस स्टोव रोज असा क्लीन करायचं असं मी म्हणत नाही, पण आठवड्याच्या रुटीनमध्ये असं असायलाच हवं। रोजच्या सवयीमध्ये जसं मी बोलले की जेव्हाच्या तेव्हा गॅस स्टोव क्लीन करून घेणे आणि त्यानंतर स्टाईल्सवरचे आपले जे आपण भाजी बनवतो किंवा जो काही तडका देतो त्याचे थोडे तेलकट डाग उडलेले असतात, वाफ गेलेली असते, त्यामुळे तिथेसुद्धा चिकटावा होतो। म्हणून कपड्याने रोजच्या रोज पुसलं ना तर आपलं जे समोरची स्टाईल्स आहेत त्याने मैत्रिणींनो ते दिसायलासुद्धा चांगलं वाटत नाही। तुम्ही काही डेकोरेटिव्ह वस्तू लावलेल्या असेल तर त्यासुद्धा व्यवस्थित वेळेवर स्वच्छ व्हायला हव्या। सो फ्रेंड, गॅस एकदम छान असा धुवून घेतला, त्यानंतर गॅसच्या पाठीमागची जी भिंत आहे ती सुद्धा आपल्याला एकदम छान अशी धुवून घ्यायची आहे आणि गॅसचा जो ओटा आहे तो सुद्धा आपण एकदम छान असा धुवून घेणार आहोत। त्यानंतर आता भांडी धुणे। रात्री भांडी धुवून ठेवले कधीही बेस्ट। कधी काय होतं, आपल्याला रात्री भांडे घासण्याचा कंटाळा येतो, त्यामुळे तशीच भांडे न ठेवता आपण जर ती व्यवस्थित क्लीन करून
भांडी धुतल्यानंतर त्या भांड्यातून बरंच पाणी खाली पडतं आणि ते प्लॅटफॉर्मवर साचतं, त्यामुळे आपली जी किचनची फरशी आहे ती व्हाईट पडती. म्हणून ते जे पाणी आहे ते वायपरच्या मदतीने क्लीन करून घ्यायचं आहे. तर बघा, आपले जे भांडे घासून झाले होते त्यातलं पाणीसुद्धा सगळं नितळलेलं आहे आणि हे भांडे एकदम छान असे हडकलेले आहे. आता आपण याला लगेच रॅकवरती लावून देऊ. भांडे हडकल्यावरतीच आपल्याला रॅकवरती लावायचे आहे, म्हणजेच की आपल्या रॅकवरती जे पेपर आहे ते खराब होणार नाही. तर बघा, अशा प्रकारे सर्व भांडे याच्यावरती रात्रीच लावून द्यायचे आहे, म्हणजेच आपलं सकाळी तेवढंच काम सोपं जाईल. तर बघा, आपण गॅस अगोदरच घासून घेतला होता, त्यानंतर त्याच्यावरती थोडंसं पाणी होतं, त्यामुळे आपण इथं कोरड्या कपड्याने त्याला एकदम छान असं पुसून घेणार आहोत, म्हणजेच की आपला जो गॅस आहे त्याच्यावर कोणतेच डाग पडणार नाही. तर बघा, गॅस पुसून झाला की लगेच आपल्याला किचन ओट्याचं जी फरशी आहे ती सुद्धा पुसून घ्यायची आहे आणि मागची जी भिंत आहे ती पण आपण आज घासून घेतली होती, तर तीसुद्धा आपल्याला एकदम छान अशी पुसून घ्यायची आहे. तर बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला जे पण आज आपण क्लीन केलं होतं ते सर्व अगोदर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. तर बघा, आपला हा जो नळ आहे तो सुद्धा आपल्याला रोजच्या रोज अशा प्रकारे क्लीन करून घ्यायचा आहे. बघू शकता, अशा प्रकारे क्लीन केला की आपला नळ एकदम छान असा चमकायला लागतो. त्यानंतर नळाचा मागचा जो पेस आहे तो सुद्धा आपल्याला अशा प्रकारे घासणीने घासून घ्यायचा आहे, म्हणजेच की असं आपण डेली थोडं थोडं जर काम केलं ना तर आपलं जे किचन आहे एकदम टॅपटूप आणि नेहमी स्वच्छ दिसेल. तर बघा, अशा प्रकारे मी सर्व मागचा भाग घासून घेतला. त्यानंतर पाणी टाकून आपल्याला स्वच्छ असं नंतर फ्रेंड्स, आपलं सर्व काम आवरल्यानंतर आपलं जे मिक्सर आहे त्याच्यावरती सुद्धा आपल्याला या प्रकारे हलक्या हाताने कपडा मारून घ्यायचा आहे, म्हणजेच की आपलं जे मिक्सर आहे ते सुद्धा एकदम टॅपटूप आणि नेहमी स्वच्छ राहील. तर बघा, अशा प्रकारे मी मिक्सर जे आहे ते पण रात्रीच पुसून ठेवते. मिक्सर पुसून झालं की फ्रीजवरती सुद्धा आपल्याला अशा प्रकारे कपडा मारून घ्यायचा आहे. आतमध्ये मी हप्त्यातून एकदा क्लीन करत असते, पण बाहेरून अशा प्रकारे मी दररोज रात्री सुक्या कपड्याने पुसून घेत असते. तर बघा, अशा प्रकारे मी फ्रीजसुद्धा एकदम छान असं पुसून घेतलेलं आहे. आता रात्रीचं रुटीनमधलं किंवा झोपण्यापूर्वीची आणखीन एक चांगली सवय म्हणजे सगळ्यांसाठी आपल्या आरोग्यासाठी रात्रीच्या वेळी बदाम भिजत ठेवणे, म्हणजे सकाळी वेळेवर आपल्याला भिजलेले बदाम खायला मिळतील. क्लिनिंग तर झालेली आहे, आता स्वतःबद्दलही आपल्याला थोडासा विचार करायचा आहे, म्हणजे स्वतःचीही काळजी घ्यायची आहे. आता दिवसभरात आपण काही चेहऱ्याला लावलं असेल किंवा मग स्वयंपाक बनवताना ती वाफ आपल्या चेहऱ्यावर येते, तेलकट असते, त्यामुळे आपला चेहराही ऑइली झालेला असतो. म्हणून फक्त पाण्याने धुण्यापेक्षा आता जो आपण फेसवॉश वापरतो त्या फेसवॉशने आपल्याला छान असा चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर एकदम छान असं डोकं विंचरून घ्यायचं आहे. डोकं विंचरून झालं की थोडंसं आता आपल्या चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावायचं आहे. तुम्ही जे पण मॉइश्चरायझर लावत असाल ते लावून घ्यायचं आहे. त्यानंतर एकदम छान असा बेड सेट करून घ्यायचा आहे. तर बघा, सो फ्रेंड्स, कशा वाटल्या तुम्हाला माझ्या या सवयी? तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर चला, इथेच भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.